ही आहे चवळीची पालेभाजी. हिला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे आणि 4-5 कांदे पण धुवून असे लांब लांब चिरून घेतले. आज मी आपल्याला दाखवणार आहे चवळीची पालेभाजी. सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये आज मी दाखवणार आहे चवळीची पालेभाजी. गॅस ऑन केला, कढई त्यावर ठेवली, तेल घातलंय, 2-3 चमचे मोहरी घातली, अर्धा चमचा 4 सुक्या लाल मिरच्या घेतल्या, त्यांना थोडं बारीक करून घ्यायचं आहे. मिरची मोहरी तडतडली की त्यात मिरची आणि कांदा घालायचा आहे. कांदा घालते. पाच मिनिटं झालेले आहे. कांदा गुलाबी रंगावर आला आहे. ह्यात मी घातली अर्धा चमचा हळद. ही चवळीची पालेभाजी. लाल तिखट, धन्याची पूड अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, थोडंसं पाणी. झाकण ठेवून वाफ घ्यायची. झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ द्यायची. 5 मिनिट झालेले आहे. भाजी पण आपली शिजत आलेली आहे. अगदी थोडीशी मी चवीला साखर घालणार आहे. हलकासा रस ठेवला आहे मी. या चवळीच्या भाजीबरोबर भात खायला खूप छान लागतो. थोडासा रस ठेवला. अवघ्या 5-10 मिनिटात ही भाजी छान तयार होऊन जाते. कांदा भरपूर असला की खूप छान लागते. आपली चवळीची भाजी तयार आहे. कोळी भाजी असल्यामुळे चवीला ही खूप छान लागते आणि फुलावर झालेली असली तर थोडीशी जून होऊन जाते. पण आजची भाजी खूप कोवळी आणि खूप मस्त चवीला झालेली आहे. आपल्याला ही रेसिपी कशी वाटली? आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे नवनवीन रेसिपीज आपल्याला बघायला मिळतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा.